ही मुंबई आहे बॉस, इथं कुणीही काहीही करू शकतं। मायानगरी मुंबईत लोक पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी येतात। ते चौघे जण कामासाठीच आले होते। त्यांना पगार आणि बोनसही मिळत होता, मात्र त्यांचं काम जरा वेगळं होतं। पोलिसांपासून ते 4 हात लांबच राहायचे, कारण त्यांची नोकरी वेगळी होती। नोकरीची सुवर्ण संधी, शिक्षणाची अट नाही, भाषेची अट नाही, रोज भत्ता, चांगला पगार आणि बोनस। ही एखाद्या कंपनीची जाहिरात असेल असं तुम्हाला वाटत असेल, पण ही काही कंपनीची जाहिरात नाही, तर ही आहे चोरांच्या भरतीची जाहिरात। तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे। मुंबईच्या कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केलेल्या चोरांना अशाच पद्धतीनं चोरी करण्यासाठी भरती करण्यात आलं होतं। मोहम्मद असलम मसूरी, मोहम्मद मुजे मसूरी, मोहम्मद आलम मसूरी आणि जाहिद शाह अशी या चोरांची नाव असून गुड्डू मसूरी याने या चौघांना चोरी करण्यासाठी नोकरीवर ठेवलं होतं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गुड्डू हा कुर्ला परिसरात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं चोरीचं रॅकेट चालवत होता। परराज्यातून नोकरीच्या शोधात मुंबईत येणाऱ्या बेरोजगारांना हेरून गुड्डू त्यांना आपल्या टोळीत नोकरी देत असते। या चौघांना त्यांना अशाच पद्धतीनं कामावर ठेवलं होतं। नोकरी देण्यापूर्वी गुड्डू प्रत्येकाची मुलाखत घ्यायचा। गुड्डू आणि कंपनीने ह्या 4ही युवकांना मुंबईत नोकरीचं आमिष देऊन आणलं, मात्र मुंबईत आल्यावर त्यांना नोकरी मिळाली ती चोरी करायची। टोळीत भरती केल्यानंतर प्रत्येकाला चोरी करण्याचं ट्रेनिंग दिलं जात असे। या चौघांना अशाच पद्धतीनं गुड्डूनं ट्रेनिंग दिलं होतं। गरीब लोग जाने वाले यूपी बिहार जाने वाले पैसेंजर का उसको फंसा के बैग बिग चुरा लेते। तो बोलते मेरा भाई भी साथ में जाएगा, आप दोनों लोग साथ में हो जाना, चलो मैं टीटी के साथ आपको टिकट बनवा देता हूँ, मोहर लगवा दूंगा, आप दोनों भाई निकल जाना साथ में। तो भरोसा कर लेता, भरोसा करने के बाद वो टीसी के साथ चला जाता है और मैं सामान के पास खड़ा रहता हूँ। वो उधर चला जाता है, ये लोग फोन करते मुझको, तो मैं सामान लेके गायब हो जाता हूँ। मुंबईतील कुर्ला आणि लोकमान्य टिळक रेल्वे स्टेशन हे या टोळीचं मुख्य टार्गेट होतं। साध्या भोळ्या भाबड्या रेल्वे प्रवाशांना गाठून गुड्डूची टोळी त्यांना लुटत असे। या पगारी चोरांना मासिक पगार रोज दूंगा, कम हो जाएगा तो कम दूंगा, ऐसा डेली का 150 रुपये खाने के लिए। ये जो चोरी करते हैं उनका एक मुखिया रहता है, वो उनको सैलरी पे लाता है, तो 2-4 हज़ार रुपये महीने में उसको देते, तनख्वाह देते और चोरी करने लगाते। गेले अनेक दिवस ही टोळी कुर्ला आणि लोकमान्य टिळक नगर टर्मिनस परिसरात सक्रिय होती। याच्या कारनाम्याची खबर लोहमार्ग पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसली। लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून या चौघांना जेरबंद केलं, मात्र या टोळीचा म्होरक्या गुड्डू मात्र फरार होण्यात यशस्वी झाला। फरार गुड्डू मसूरीचा शोध लोहमार्ग पोलीस घेत असून या टोळीनं आजवर किती जणांची लूट केली आहे हे या आरोपीच्या चौकशीतून उघड होणार आहे। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।